तर त्या नागपंचमीची सुरुवात इथूनच होते, या मंदिरापासूनच सगळ्यात पहिली सुरुवात होते. अंबाबाई इथून आहे कोल्हापूरला गेली तिथल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी. हा जो मारुती आहे तो 11 मारुतीपैकी एक मारुती आहे. ही 1655 साली रामदास स्वामींनी स्थापन केलं आणि 11 मारुतीतला एक मारुती आहे. पण त्या महिलेने त्यावर विश्वास न ठेवता तो अंगारा आपलं गाईचं शेण असतं त्या शेणाच्या ठिकाणी नेऊन टाकलं. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आपण गेलेलो मल्लिकार्जुनला, तिथला ब्लॉग बघितला असेल तर हा आपला दुसरा ब्लॉग आहे. आपण आलो आहे गोरक्षनाथ मंदिरात JK 32 शिराळ्यामध्ये. आणि 32 शिराळा या गावाचं नाव कसं पडलं, 32 म्हणजे 32 गावांकडून कर वसूल केला जायचा. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत म्हणाल तर GST वसूल केला जायचा. तर ते 32 गावात नव्हता, तर त्यामुळे त्याला 32 शिराळा असं नाव पडले. तर हे तुम्हाला मागं गोरक्षनाथ मंदिर दिसेल आणि हे हेमाडपंथी वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. उत्तम उदाहरण आहे. इकडे शिराळ भागात आलं तर नक्की या मंदिराला दर्शन घ्यायला. नक्की. आणि परिसर पण खूप मोठा आहे. हो, मोठा एक नंबर आहे. आणि आत मंदिर दिसत असेल ते आत मंदिर पण खूप मोठं आहे. आणि हा त्याचा दिसत असेल ते गोरक्षनाथ हा प्रवेशद्वार आहे. तर आपण आज तुम्हाला घेऊन जाऊया. आणि बहुतेक या मंदिरात आहे ते फोन अलाउड नाही आहे, तरी आपण बघू काय आहे ते, कसं आहे ते. आपण तुम्हाला बाहेरनं मग दाखवू आतलं. तर या नाही चालत ना मोबाईल, बंद ठेवा काय, हा बाहेरनं फक्त दाखवत तेवढं. तर हे तुम्हाला दिसत असेल की मंदिराच्या आत जाताना टोपी तुम्हाला घालणं कंपल्सरी आहे. ही टोपी दिसते, ती टोपी घालणं तुम्हाला कंपल्सरी आहे. हां, चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला माहिती वगैरे काय माहिती वगैरे आहे का मंदिराची? नाही काय आम्ही आपलं असं चालू. हां, दर्शन आलाय काय? चालेल. आम्हाला आपलं घ्यायचं म्हणलं. हां आहे की, घेतले दिसतो आपले. हो, हा यूट्यूब चॅनल, त्यासाठी सगळं हे शूट करायला लागलो. चालेल. चालेल. ओके, चला आपण आता आत दर्शन घ्यायला जाऊया. आत मोबाईल तेवढा अलाउड नाही आहे, त्यामुळं इथं शूटिंग मी थांबवतो आहे. हे तुम्हाला आत मंदिर दिसेल, मी लांबनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ही जी समोर दिसते ती मूर्ती आहे. आता आपण इथं ते शूटिंग बंद करूया. तर आत्ता मला त्या काकांनी माहिती सांगितली, खूप सुंदर माहिती सांगितली. म्हणजे पार आपल्या सत्ययुगाच्या आरंभापासून ते कलियुगाच्या अंतापर्यंत सगळी माहिती आपल्याला सांगितली आहे त्या आजोबांनी आत्ता. तर तेवढे आता सांगत बसलो तर अर्ध्या तासाचा व्हिडिओ पूर्ण व्हायचा तो. तर आपण आत्ता इतिहास त्या ह्यांच्या महाराजांकडनं ऐकला, तर खूप चांगला इतिहास सांगितला. म्हणजे जवळजवळ 20-21 मिनटं सांगितलं का, 20-25 मिनटं सांगितला. पण शूट करायला आपल्याला परवानगी नसल्यामुळं आपण काही शूट केलेलं नाही यात. आणि त्यांनी ॲक्च्युली गोरक्षनाथ आहेत ते ॲक्च्युली प्रकट कुठल्या रूपात झाले तो मूळ फोटो पण दाखवला, पण शूट करायला परवानगी नसल्यामुळं मी काय ते दाखवू शकलेलं नाही आहे. बाकी तुला परत मंदिर कसं वाटले? छान वाटलं, एक नंबर आहे मंदिर. परिसर वगैरे चांगला आहे ना? हो, सुंदर, खूप स्वच्छता वगैरे आहे या ह्याच्यात. तर आपण आता थेट इथून जाणार आहे. अजून कुठलं मंदिर आहे समोर? अंबाबाई मंदिर आहे, तर ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, आपण इथं शिराळामधील गोरक्षनाथ मंदिर इथे आलेलो आहे. तर ह्या गोरक्षनाथ महाराजांबद्दल जर सांगायचं झालं तर नवनाथांपैकी एक नाथ मच्छिंद्रनाथ. हे मच्छिंद्रनाथ एकदा भिक्षा मागत असताना एका घरासमोर गेलेले, आणि तिथं भिक्षा मागत असताना एका महिलेने सांगितले की मला संतान नाही आहे. तर त्यांनी त्यांच्यापासले एक भस्म त्या महिलेला दिला. सरस्वती नावाची ती महिला होती. त्या महिलेला भस्म दिल्यानंतर सांगितलं की हा भस्म तुझ्यापाशी ठेव, काही वर्षांनी तुला मूल होईल म्हणून. पण त्या महिलेने त्यावर विश्वास न ठेवता तो अंगारा आपलं गाईचं शेण असतं त्या शेणाच्या ठिकाणी नेऊन टाकलं. तर काही वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आल्यावर त्यांनी विचारलं की लहान मूल कुठं आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं असं मला मूल नाही आहे. तर मूल नाही आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं मी दिलेल्या भस्माचे असं वाया जाऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं तो भस्म होता तो कुठं ठेवलास. तर त्या महिलेने सांगितलं की असं मी एका शेण असतं अशा ठिकाणी नेऊन टाकलेलं आहे. तर तिथं जाऊन बघताच एक लहान मूल दिसलं. त्या शेणातून गोरक्षनाथ महाराजांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना गोरक्ष असं म्हटलं जातं आहे. आणि जर या शिराळ्यामधील 32 शिराळ्यामधील नागपंचमीबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा नागपंचमी जिवंत नागाची पूजा ही करायला स्वतः गोरक्षनाथ महाराजांनी चालू केलेली.
हे जे आपलं गोरक्षनाथ मंदिर आहे इथं स्वतः राहिलेले गोरक्षनाथ महाराज. या शिराळा गावामध्ये गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागत असताना एका ठिकाणी गोरक्षनाथ महाराज गेले व तिथं जाऊन त्यांनी भिक्षा मागत असताना त्या घरातून कुणी बाहेर आलं नाही. बराच उशीर त्यांनी हाक मारली कोणी भिक्षा मागण्यासाठी, पण कुणी बाहेर आलं नसल्यामुळं थोड्या वेळाने एक महिला बाहेर आली आणि तिने भिक्षा देत असताना सांगितलं की मी आज नागपंचमी आहे म्हणून मी नागाचं प्रतीक असणारे फोटोची किंवा मूर्तीची पूजा करत आहे, त्यामुळं मला उशीर झाला असं सांगितल्यामुळं गोरक्षनाथ महाराजांनी स्वतः त्यांना आशीर्वाद स्वरूपात जिवंत नाग आणून पूजा करण्याचं वरदान दिलं व तेव्हापासून ह्या शिरबत्ती शिराळा गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते. आता आपल्याला सगळा इतिहास सांगितला आहे, इतिहास तुम्ही ऐकला असेल. तर आपण आता या गोरक्षनाथ मंदिरापासून अंबाबाई मंदिरात जाणार आहे आणि तिथला इतिहास आपण तुम्हाला सांगूया. चला तर जाऊया. आणि बाकी पार्किंगला म्हटलं तर इथं आपली गाडी पार्किंग केलेली आहे. चला तर आता जाऊया. तर आम्ही अंबाबाई मंदिराच्या बाहेर आहे. हा तुम्हाला प्रवेशद्वार दिसत असेल अंबाबाई मंदिराचा. तर आम्ही आता आज जाणार आहे अंबाबाई मंदिरात आणि त्याची तुम्हाला थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण प्रवेश केला आहे मंदिरात. हे तुम्ही मागं मंदिर बघू शकताय आणि परिसर म्हटलं तर खूप मोठा परिसर आहे या मंदिराचा आणि स्वच्छता पण आहे सगळी. गर्दी दुपारचा वेळ असल्यामुळे गर्दी नाही आहे इथं. तर आपण जाऊया आता आत. नसतीच काय? फक्त नागपंचमीलाच गर्दी असते इथं. बाकीच्या वेळी अशी जास्त गर्दी नसते. मग थोडेफार येतात, दर्शन घेतात आणि जातात इथनं. नागपंचमी वेळी पण भरपूर इथं गर्दी असते. की तुम्ही इथं रांगोळी बघू शकता की कसली भारी काढली आहे. कोणी काढली आहे काय माहीत नाही आहे, पण मस्त काढली आहे रांगोळी विठ्ठलाची. हे तुम्हाला मंदिराच्या सुरुवातीलाच नंदी दिसतील आणि हे आहे ते सगळं पूर्ण आतला मंदिराचा परिसर आहे. तुम्ही मागं बघू शकताय की अंबाबाई आहे आणि इथं बाहेरच्यापेक्षा इथं आत गारवा आहे. बाहेर जास्त उकडते पण बाहेरपेक्षा आत गारवा आहे, थंड आहे इथं आत. आणि ही तुम्ही मूर्ती बघा आत. हे बघा, ही आहे ती मूर्ती आहे अंबाबाईची. आणि नागपंचमी तर शिराळ्यात प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर त्या नागपंचमीची सुरुवात इथूनच होते, या मंदिरापासूनच सगळ्यात पहिली सुरुवात होते. आणि असं म्हणतात की बालाजीवरनं जेव्हा अंबाबाई रुसून आलेली तेव्हा ती आहे ती इथं राहिलेली, या मंदिरात राहिलेली. आणि परत आहे ती अंबाबाई इथून आहे कोल्हापूरला गेली तिथल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी. आणि जी कोल्हापूरची अंबाबाई आहे आणि ही जी तुम्ही अंबाबाई बघताय म्हणजे शिराळ्यातली अंबाबाई आहे ती एकच आहे, वेगळ्या नाही आहेत, त्या एकच आहेत. बाकी तुम्ही हा सगळा मागचा परिसर बघू शकताय की म्हणजे एक कचरा नाही आहे. स्वच्छता बघाल तर एकदम भारी आहे, टापटीप सगळं ठेवलं आहे स्वच्छता. तर आमचं आहे ते अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही इथून थेट आता मारुती मंदिरात जाणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला मारुती मंदिर आहे ते दाखवतो. तर आम्ही आत्ता आहे ते मारुती मंदिरात आलो आहे. इथं तुम्हाला या पायऱ्या दिसतील मारुती मंदिराच्या. इथून वरती पायऱ्या चढून जायचे आहेत आणि ते आतल्या साईडला आहे ते थोडंसं मंदिर आहे. हे आहे त्या रस्त्यावरच आहे एकदम. हे बघा, हा रस्ता आहे साईडचा आणि या आहेत त्या पायऱ्या आहेत. आपण गाडी इथे लावले आहेत खाली 2. तर चला आपण जाऊया वरती आता. बघा, हे आहे ते मंदिर आहे हनुमानाचं. हा जो मारुती आहे तो 11 मारुतीपैकी एक मारुती आहे. आणि हा जो मागं मारुती आहे तो रामदास स्वामींनी 1655 साली स्थापन केला आहे. 11 मारुतींपैकी हा एक मारुती स्थापन केला रामदास स्वामींनी. आणि हा 11 मारुतींचा सगळा हे आहे चार्ट आहे की कुठल्या गावात आहेत हे मारुती. म्हणजे सातारा, चाफळ, उंब्रज, मसूर, शहापूर. हा तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकताय. हा सगळा आहे तो ग्राफ आहे, चार्ट आहे त्याचा, कुठं आहेत, कुठल्या गावात आहेत.
तर साहिल आपल्या मागं मारुती स्तोत्र वाचतोय. हे इथे मागं मारुती स्तोत्र लिहिले झालं वाचून. आणि बाकी या मंदिराचा जास्त काही असा इतिहास सांगण्यासारखा नाही आहे. तेच तुम्हाला आत्ता सांगितलं की 1655 साली रामदास स्वामींनी स्थापन केलं आणि 11 मारुतीतला एक मारुती आहे. एवढाच हे जा काही इतिहास आहे सांगण्यासारखा. मिस करू नका. आणि बाकी तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला, जर आवडला असेल ब्लॉग तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा. बाकी आपला शेवटचा पॉईंट होता मारुती मंदिराचा. आणि बाकी असेच आपले अजून चॅनलवर ब्लॉग येत राहणार आहेत. थोडं कॉलेज वगैरे असल्यामुळं उशिरा काय लवकर येतील काय उशिरा येतील ब्लॉग, पण येत राहणार आहेत कंटिन्युअस चॅनलवर. तोपर्यंत बाय. तर इथं महादेवांनी असा आशीर्वाद दिलेला की काय दिलं सांगितल्यानंतर जरा बंद करते. माणसांना कोणता आणि करणार नाही करा काहीतरी करा.